श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अखंड दीप कसा प्रज्वलित करायचा। नवरात्र सुरू झाले आहे। प्रत्येक घरामध्ये देवीच्या आगमनाची तयारी सुरू आहे। कोणी घट बसवतात तर कोणी अखंड दीप देखील प्रज्वलित करतात। मी अखंड दीपचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। आपल्याला पाण्याचा कळस भरून घ्यायचा आहे। नेहमीप्रमाणे आपण ज्याप्रमाणे घरामध्ये देवघरात कळस उभारत असतो त्याप्रमाणे आपल्याला कळस तयार करून घ्यायचा आहे। आणि माझ्याकडे देवीचा मुकुट असल्यामुळे मी देवीचा मुकुट देखील कळसावर लावलेला आहे। आता आपल्याला आपली जी कुलदैवत असेल तिथं आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे, म्हणजे देवीची आंघोळ घालून घ्यायची आहे। अगोदर स्वच्छ पाणी घ्यायचं आणि ओम माय ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये हा मंत्र म्हणत जप म्हणत देवीला आंघोळ घालायची आहे। ओम माय ह्रीं क्लीं हा मंत्र जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही माता राणीचं कोणतंही नाव घेऊ शकता। त्यानंतर पंचामृत किंवा दुधाने आपल्याला देवीचा अभिषेक करायचा आहे। मंत्र सतत बोलत राहायचा आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये सुख शांती नांदू दे। अशा प्रमाणे आपल्याला ओम माय ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये, ओम माय ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये, ओम माय ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये। दुधानंतर परत आपल्याला स्वच्छ पाण्याने देवीला स्नान घालायचं आहे आणि व्यवस्थित स्नान घालून घेतल्यावर देवीला परत हातात घेऊन आपल्याला धुवून स्वच्छ करून घ्यायचं आहे। आंघोळ होईपर्यंत आपल्याला देवीचा नामवर्ण मंत्र म्हणत राहायचा आहे। जर मंत्र येत नसेल तर तुम्ही कुठलाही नाव घेऊ शकता, देवीचं जे तुम्हाला येत असेल ते। अशा साध्या पद्धतीने आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे। अशा प्रमाणे देवीला सुक्या कापडाने पुसून घेऊन जे आसन आपण तयार केलं होतं त्या आसनावर माता राणीला विराजमान करायचं आहे। माझी कुलदैवत तुळजापूरची भवानी आई आहे, म्हणून मी या भवानी आईचा टाक इथं स्थापन केलेला आहे। तुमची कुलदैवत जी असेल 3.5 शक्तिपीठांपैकी ती कुलदैवतेचा तुम्हाला स्थापना करायची आहे। आणि देवीला नंतर मी अत्तर देखील लावलेला आहे। ही अत्तर आपल्याला देवीच्या सर्व अंगाला लावून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण स्वतः तयारी करून व्यवस्थित स्वच्छ कपडे घालून स्वतःला आपण ज्याप्रमाणे तयार करतो त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या आईची सेवा करायची आहे। अत्तर वगैरे लावलं झालं की नंतर मग माता राणीला आपण प्रार्थना करणार आहोत। आणि हे अत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर जवळच्या केंद्रांमध्ये नक्कीच मिळून जाणार, नाहीतर जिथं पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हे केवड्याचं अत्तर नक्की मिळणार। नंतर आपल्याला स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावून मग देवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तिला प्रार्थना करायची आहे की माता राणी या बसा, मी तुमचं स्वागत करते, तुम्ही माझ्या घरामध्ये या, माझी कुलदैवत आहेत असं आपण म्हणून देवीला प्रार्थना करायची। जी आपली इच्छा असेल ती इच्छा आपण माता राणीला सांगायची। आणि नंतर मी कळसाची देखील पूजा करून घेतलेली आहे, म्हणजे या देवीची देखील मी पूजा करून घेतलेली आहे। याप्रमाणे आपल्याला ही पूजा करायची आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत ही पूजा आहे, कोणीही करू शकतं। मग आपल्याला आता दीप प्रज्वलित करायचा आहे। त्याच्यासाठी मी तिळचं तेल आणलेलं आहे, कारण की देवीला तीळ ही खूप प्रिय आहे आणि तेलाचा जर दिवा लावला तर खूप चांगलं असतं म्हणून। आणि असं नाही की तुम्ही तीळचं तेल वापरा, तुमच्या घरामध्ये जे अवेल असेल, जे तुमच्या घरामध्ये असेल ते देखील तुम्ही शेंगदाण्याचं म्हणजे तीळचं किंवा सोयाबीनचं जे असेल ते तुम्ही वापरू शकता। अशा देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे। प्रार्थना झाल्यावर मग आपण आता बघायचं आहे की आपल्या दिव्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे आणि आपण पूजा करतोय तर आपलं तोंड कोणत्या दिशेला आहे। आपल्याला पूजा करत असताना पूर्व पश्चिम दोघं दिशांपैकी कोणत्याही एका दिशेला पूजा करताना आपलं तोंड असायला हवं, कारण की या दोन दिशा पूजेसाठी खूप शुभ मानल्या गेलेल्या आहेत। आणि आता माझ्या देवीचं तोंड आहे पश्चिम दिशेला आणि माझं आहे पूर्व दिशेला, आणि मी दिव्याचं तोंड केलं आहे आग्नेय दिशेला। कारण की आग्नेय दिशेलाच का, असं का, तर अग्नीचा देवता हा आग्नेय दिशेला असतो आणि इकडं जर आपण दिव्याचं तोंड केलं तर खूप शुभ मानलं जातं आणि व्यवस्थित ती सेवा माता राणीपर्यंत आपली पोहोचत असते, म्हणून आपल्याला असं करायचं आहे। आणि जर तुमच्याकडं नंददीप असेल तर मग काही हरकत नाही, आणि जर तुम्ही असा दिवा लावत असाल तर तो दिवा याप्रमाणेच आपल्याला लावायचा आहे। मी चारी कोपऱ्याला हळदी कुंकाने या दिव्याची पूजा करून घेतलेली आहे आणि फूल धूप दीप दाखवून त्यांना नमस्कार देखील मी करून घेतलेला आहे। आपल्याला अशी व्यवस्थित दिव्याला नमस्कार करायचा आहे। आणि दिव्या प्रज्वलित करण्या अगोदर आपल्याला दिव्यामध्ये कापूर देखील टाकायचा आहे। तर कापूर का टाकायचा,
कापूर हा ऑक्सिजनाचं काम करतो आणि वात ही व्यवस्थित येत असते, म्हणजे व्यवस्थित ती एकसारखी आहे. चारी बाजूने हळदी कुंकुम फुलं अक्षदा वाहून या दिव्याला देखील नमस्कार करायचा आहे आणि माता राणीला प्रार्थना करायचा आहे की माता राणी, माझा हा गाईचा तुपाचा दिवा मी सुख समृद्धी शांतती सतत माझ्या घरी लक्ष्मी नांदावी यासाठी मी हा अखंड ज्योत प्रज्वलित करत आहे. अशा प्रकारे आपल्याला दिव्याची पूजा करून माता राणीला प्रार्थना करून घ्यायची आहे. आणि मग हे दोघं दिवे आता माझे तयार झालेले आहेत अखंड ज्योत लावण्यासाठी. तुम्ही कोणता दिवा लावता ते तुमच्यावर अवलंबून आहे आणि अशी काही बळजबरी नाही किंवा तुम्ही पण सेम असंच करायला पाहिजे असं काही. तुम्ही एक दिवा लावता की दोन ते तुमच्यावर अवलंबून आहे. आता आपण माता राणीला नैवेद्य देखील दाखवणार आहोत. 9 दिवसाचे 9 नैवेद्याचा व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करणार आहे. पण मी आज देवीला तुपाचा म्हणजेच गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवत आहे. नैवेद्यासोबत आपल्याला माता राणीसाठी पाणी देखील ठेवायचं आहे आणि तुळशीपत्र टाकून गायत्री मंत्र म्हणून आपल्याला 3 वेळा ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् या मंत्राचा जप करून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे पाण्याचा आणि जो आपण नैवेद्य माता राणीला दाखवतो त्याचा. आता मी हे गाईचं तूप घेतलं आहे आणि गाईच्या तुपालाच मी हा नैवेद्य देवीला दाखवत आहे. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 3 वेळा आपल्याला त्या नैवेद्याभोवती पाणी फिरवून तुळशीपत्र वाटीत टाकायचं आहे नैवेद्यामध्ये. परत अजून एक वेळेस आपल्याला गायत्री मंत्र हा 3 वेळा म्हणायचा आहे आणि ते तुळशीपत्र आपल्याला माता राणीच्या चरणाशी ठेवायचं आहे. म्हणजेच आपण माता राणीला नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून आपण तो माता राणीला नैवेद्य दाखवत आहोत. आणि माता राणी, तुम्ही हा नैवेद्य स्वीकार करा. नंतर आपल्याला ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम सन्मानाय स्वाहा, ओम ब्रह्मामृतत्वाय स्वाहा याप्रमाणे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तुम्हाला जर हे मंत्र येत नसतील तर तुम्ही माता राणीचं नाव किंवा नववर्ण मंत्र हा देखील म्हणू शकता. नववर्ण मंत्र म्हणजे ओम आय ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम आय ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम आय ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं करून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. या पद्धतीने नैवेद्य देखील आपला दाखवला गेलेला आहे. आता आपण अखंड दीप हा प्रज्वलित करत आहोत. मी अगोदर गाईच्या तुपाच्या दिव्याला प्रज्वलित केलं आणि नंतर ह्या मोठ्या दिव्याला मी तेलाच्या दिव्याला प्रज्वलित केलं आणि आपल्याला त्यांना नमस्कार देखील करून घ्यायचा आहे. आणि दीप प्रज्वलित करताना तुम्ही शुभम करोति कल्याणम हे मंत्र देखील म्हणू शकतात. अशाप्रमाणे आपल्याला दीप हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि नंतर तुम्ही बघू शकता किती छानपैकी मांडणी झालेली आहे आणि अखंड दीप माझा लावला गेलेला आहे. नंतर आपल्याला धूप दीप दाखवून आरती करून घ्यायची आहे. आरती झाल्यावर आपल्याला माता राणीला संकल्पयुक्त जर तुम्हाला पारायण करायचं असेल, दुर्गा सप्तशतीचे पाठ जर तुम्हाला वाचायचे असतील तर माता राणीला प्रार्थना करून संकल्प घेऊन तुम्ही पाठ वाचन करू शकता. किंवा तुम्हाला संकल्पयुक्त पारायण नसेल करायचं, तुम्ही दिवसाला 1 पाठ किंवा 2-3 पाठ याप्रमाणे तुम्ही वाचू शकता. 9 दिवसामध्ये 1 पाठ पूर्ण करू शकता किंवा दिवसाला तुम्ही 1 पाठ देखील पूर्ण करू शकता. 1 पाठ म्हणजे देवीचे दिव्या कवचपासून तर शेवटपर्यंत 13 अध्याय झाल्यावर आपल्याला याप्रमाणे देवीचा 1 पाठ होतो. अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत राहो यासाठी देखील आपल्याला हा उपाय आजच करायचा आहे. तर तो कोणता, तर आपल्याला पैसे घ्यायचे आहे आणि त्याच्यावर 3 वेळा हळदीचं लेपन करून मग आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करून मग नंतर ती नोट फोल्ड करून आपल्याला माता राणी जवळ ठेवायची आहे. आता 9 दिवसापर्यंत ही नोट तिथंच राहू द्यायची आहे आणि नंतर 9व्या दिवशी आपल्याला आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पॉकेटमध्ये जिथं तुम्हाला ठेवायचे असेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. आणि मग देवीचे पाठांचं वाचन देखील आपल्याला करायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? अखंड दीप प्रज्वलितची सेवा तुम्हाला जर पूर्ण माहिती मिळाली असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत ते पोहोचतील. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, झालेली सेवा ही मी माता राणीच्या आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.